मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंदमाधवम्। सज्जन हो, आज आपणापुढे सबसे प्यारी जान या विषयावर विषय मांडणार आहे। मनुष्याला सर्वात प्रिय आपला स्वतःचा जीव असतो, म्हणून सुभाषितकार म्हणतात, त्यजेद एकम कुलस्यार्थे ग्रामस्यार्थे कुलम त्यजेत। त्यजेत एकम, एकाचा त्याग करावा का, तर कुलस्यार्थे सगळ्या कुळांचा त्याग करण्यापेक्षा एकाचा त्याग केलेला फायदेशीर असतो। ग्रामस्यार्थे कुलम त्यजेत, गावाचा त्याग करायची पाळी आली आणि ते जर वाचत असेल तर कुळाचा त्याग करावा आणि ग्रामाचं रक्षण करावं। ग्रामम जनपदस्यार्थे, देशाचं जर रक्षण करायचं असेल, वाचवायचं असेल तर गावाचा त्याग करायला हरकत नाही। आत्मार्थे पृथ्वीं त्यजेत, आणि स्वतःचं रक्षण करण्यासाठी जर सगळी पृथ्वी त्यागायची पाळी आली तरी त्या पृथ्वीचा त्याग करावा, विश्वाचा त्याग केला तरी चालेल, इतका जीव महत्त्वाचा आहे असं सुभाषितकाराला म्हणायचं आहे। म्हणजे आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवती, तसं आहे की स्वतःचा जीव सर्वात माणसाला प्रिय असतो। दृष्टांत, एकदा बादशहा आणि बिरबल गप्पा मारत बसले होते, चर्चा करत होते। त्यांच्या गप्पा म्हणजे निष्फल नव्हत्या। वादे वादे जायते तत्वबोध, तत्वबोध होणारा ते वाद आणि चर्चा करत असायचे आणि त्यातून चांगला एखादा बोध व्हायचा आणि त्या पद्धतीची चर्चा होती। तेव्हा बादशहाने बिरबलला प्रश्न विचारला, बिरबल, सर्वामध्ये माणसाला प्रिय काय असतं? तर बिरबलने एका क्षणात उत्तर दिलं। बिरबल म्हणतो, सर्वात माणसाला प्रिय असते आपला जीव, सबसे प्यार होते जान, जीव। बादशहाने पुन्हा प्रश्न केला, म्हणले, बिरबल असं कसं होऊ शकतं? काही माणसाला धन प्रिय असतं, काहीला कामिनी प्रिय असते, काहींना पुत्र प्रिय असतो, काहींना देश प्रिय असतो, काहींना धर्म प्रिय असतो, काहींना देव प्रिय असतो। प्रिय असणाऱ्या अनेक गोष्टी असताना सबसे प्रिय जान ऐसा कैसा बोल रहे आप? तेव्हा बिरबल पुन्हा सांगतो, सबसे प्रिय, सगळ्यात प्रिय असं मी म्हटलेलो आहे। आणि तुमचाही प्रश्न तसाच आहे की सगळ्यात माणसाला काय प्रिय आहे? तर सर्वात माणसाला आपला जीव प्रिय असतो। तेव्हा बादशहाला हे काय फारसं पटलं नाही। बिरबलने सांगितलं, 2 दिवस तुम्ही मला वेळ द्या, तुम्हाला प्रात्यक्षिक करून दाखवतो। आणि त्याप्रमाणे ठरलं, 2 दिवसाचा वेळ दिला। मग बिरबलने काय केलं की एक काचेचा हौद बनवला, त्याला एक दार बनवलं आणि त्या दारामधून आतमध्ये माकडीन पिलासह आतमध्ये सोडली, दार लावून घेतलं आणि त्या काचाचं घर असल्यामुळं प्रात्यक्षिक पाहण्यासाठी, ती माकडीन काय प्रक्रिया करते हे पाहण्यासाठी सगळ्या काचातून आतमध्ये दिसायचं। आणि एक पाईप लावलेला होता, त्यातून पाणी सोडायला सुरुवात केली। पाणी सोडायला सुरुवात केल्यानंतर ते पाणी जसं त्या काचेच्या घरामध्ये वाढत वाढत चाललं, तसं तसं ती माकडीण आपल्या पिल्लाला वर घ्यायला लागली। पाणी गळ्यापर्यंत आलं तर तिने त्या पिल्लाला डोक्यावर घेतलं आणि जेव्हा पार प्राणी त्या डोक्यापर्यंत आला आणि ती बुडायला लागल्यानंतर ते पिलू धरलं आणि तिने पायाखाली घातला आणि त्याच्यावर उभा राहिली। नळाचं पाणी थांबवलं आणि सांगितलं बिरबलने की, महाराज बघा, माणसाला पुत्रप्रिय असतो, बालप्रिय असतो, वात्सल्यप्रेम असतं, मुलासाठी आई जीव देतात, हे सगळ्या गोष्टी बरोबर आहेत, पण तो नियम नाही, ते अपवाद आहेत। तर हा नियम असा आहे की मनुष्याला सर्वात प्रिय म्हणजे
तिला ते माकडीनीला तिचं पिल्लू प्रिय आहेच, पण कुठपर्यंत प्रिय आहे, जोपर्यंत स्वतः बुडत नाही तोपर्यंत तिने डोक्यावर घेतलं आणि स्वतः बुडायला लागल्यावर ती पिल्लू पायाखाली घालून त्याच्यावर उभा राहिली आणि आपलं एवढा गळा वर करून श्वास घ्यायला लागली. तेव्हा बादशहाने बिरबलला म्हणले थँक्यू. बिरबलची पाठ थोपटली आणि सांगितलं सच्ची बात है बिरबल, हे तू म्हणतोस ते बरोबर आहे आणि ते खरं आहे. काही अंशामध्ये म्हणजे बहु अंशामध्ये हे खरं आहे की काही माणसं धनासाठी प्राण देतात, धनप्रिय असतं. काही मेलं तरी हरकत नाही पण पैसे द्यायचे नाही. काहींना स्त्री, काहींना पुत्र, काहींना मित्र, काहींना देश, काहींना धर्म, काहींना देव, त्यासाठी ते प्राण देतात. हे जरी बरोबर असलं तरी ते अर्ध सत्य आहे, पूर्ण सत्य नाही, खऱ्यातलं खरं नाही. मग खऱ्यातलं खरं काय आहे? ते हेच आहे की या सर्वांपेक्षा जास्त प्रिय माणसाला जीव असतो आणि तो माणूस वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. अगदी अखेरच्या टोकाला मनुष्य असा निर्णय घेतो की काय नाही, आपण वाचलो पाहिजे, बाकी सगळं गेलं तरी हरकत नाही. संत कबीराचा एक दोहा फार उत्तम आहे, ऐका. संत कबीर म्हणतात की आपण किती महत्त्वाचे आहोत. कहत कबीर सुन मेरे गुनिया, कहत कबीर सुन मेरे गुनिया, आप मर गए सब डूब गए दुनिया. कबीर म्हणतो, ऐका बाबांनो, ध्यान देऊन ऐका. अरे आपण मेलो म्हणजे सगळी दुनिया मेल्यासारखीच आहे ना. आपण आहोत तर सगळी दुनिया आहे. आपण सुखी तर सगळी दुनिया सुखी. आपण जगलो तर सगळी दुनिया आपल्याला जगल्यासारखी दिसते ना. आपच मेलो तर काय? सब डूब गई दुनिया, आप मर गए सब डूब गई दुनिया. तेव्हा आपण सर्वात महत्त्वाचे आहोत असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. पण एक प्रश्न शिल्लक राहतोच की मग हे जर सगळं बरोबर आहे आणि हे जर अर्ध सत्य आहे, अपवादात्मक बरोबर आहे, तर मग माणसं आपला जीव का देतात, ज्याला आपण आत्महत्या म्हणतो, माणसं स्वतःची आत्महत्या का करतात, याच्यावर एक स्वतंत्र व्हिडिओ करणं गरजेचं आहे. आणि तो आपण नजीकच्या काळामध्ये करूया की माणसं आत्महत्या का करतात, त्याचे कारणं काय, याच्यावर आपण एक स्वतंत्र व्हिडिओ बनवूया. आजचा व्हिडिओ इथे समाप्त करत आहोत. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.